सोयाबीनची झणझणीत रसभाजी, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं उकडून घ्यायचे. आपले सोयाबीन 2 मिनिटं उकडून होतात तोपर्यंत आपण त्याचा मसाला वाटून घेऊया. तर मसाल्यासाठी जे साहित्य लागतं ना ते आपण बघून घेऊया. खोबरं थोडं, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चक्री फूल, थोडंसं दालचिनी, 2 वेलची आणि 4 लवंगा. आणि मसाल्यासाठी थोडी ताजी कोथिंबीर पण वापरूया. आपला मसाला पण वाटून तयार झालेला आहे आणि हे सोयाबीन पण उकडून झालेले आहेत. आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊया. सोयाबीन मधलं सगळं पाणी नितळलेलं आहे, तरी पण आपल्याला त्याला हातामध्ये घेऊन दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. असे सगळे सोयाबीन आपण पिळून घ्यायचं, यातलं पाणी काढून घ्यायचं, काही ठेवायचं नाही, नाहीतर त्याला वास येत असतो. सगळं काढून घ्यायचं. आणि हे मिल मेकरने आज करायला का घेतलं, आमच्या सांगलीमध्ये आज पावसाला सुरुवात झाली. इतक्या दिवस पाऊसच नव्हता, आज सुरुवात झाली आणि मुलं पण लागली, काहीतरी झणझणीत कर आई, काहीतरी झणझणीत कर. मग चला म्हटलं आज जरा मिल मेकर आपण करूया. मिल मेकर सोयाबीन, आमच्या इकडे आम्ही मिल मेकर पण म्हणतो याला, करूया. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य सांगते, जे लोक नॉनव्हेज खात नाहीत, शाकाहारी आहेत, त्यांनी मी ही बनवलेली भाजी करून बघा तुम्ही, तर ती अगदी सेम नॉनव्हेज आपण जसं मटन चिकन करतो ना, सेम तीच टेस्ट असते. तुम्ही त्या मी केल्यासारखी करून बघा, म्हणजे तुम्हाला आवडेल. आणि मी आता पुढं काय काय करते ते अगदी मन लावून बघा तुम्ही, काही मिस करू नका बघण्यात, म्हणजे तुम्हाला कळेल त्याची प्रोसेस काय काय आहे ते. तर चला आता आपण त्याची फोडणी करून घेऊया. तर सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून झालेलं आहे. त्याला मी आता थोड्याशा तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टमाटो यामध्ये परतून घेणार आहे. कांदा, टमाटो आणि मिल मेकर टाकल्यानंतर थोड्या वेळाने त्यात थोडीशी हळद आणि धने जिरे पूड टाकून घेतलेली. तर सगळ्यात आधी तेलामध्ये वाटलेला मसाला आहे ना, तो चांगला भाजून घेऊया. मसाला 2-3 मिनिटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण जर जास्त वेळ आपण नाही भाजलं ना तर त्याचा कच्चा कच्चा असा वास येतो, भाजी आपली चांगली होत नाही. जेवढं आपण छान भाजू, त्याला तेल सुटूस तोपर्यंत, तेवढं अगदी चवदार असं आपलं रस्सा त्याचा तयार होतो. आणि माझा मसाला आता भाजून झालेला आहे, त्याला तेलही सुटलेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गरम मसाला आणि आमची ही सांगलीची चटणी 3 चमचे मी घालून घेणार आहे. आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे, त्याला तेलही सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घेऊया. मसाल्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये परतून ठेवलेला जो सोयाबीन होता ना ते टाकून घेऊया.
तर झणझणीत आणि रसरशीत अशी आपली सोयाबीनची डिश तयार आहे. आणि हो, आता श्रावण महिना जवळ येत आहे आणि आपण लोक श्रावणमध्ये नॉनव्हेज खात नाही. आणि अशा प्रकारे जर आपण महिनाभर सोयाबीनची भाजी केली ना तर घरच्या सगळ्यांना आवडेल. जास्त करून पुरुष मंडळींना ना अशी भाजी खूप आवडेल. तर तुम्ही करा. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही ह्याच्यात कमी जास्त वगैरे वाटत असेल तर कमेंट करून सांगा. बाय बाय.